मला तर हे अतिशय शॉकिंग वाटलं, कारण त्यांनी जी डिटेल्ड प्रेस कॉन्फरन्स घेतली की एक छोटीशी एक झोपडी आहे आणि एके ठिकाणी एक मोठा रिसॉर्ट आहे. खरं तर त्या झोपडीच्या पुढे काहीच नाही आहे. असं असताना तिथे एक रस्ता बनवला गेला. त्या रस्ता बनवण्याची परवानगी कोणी दिली, कोणी मागणी केली, कोणी त्याचं सँक्शन दिलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजेत. पण आत्ताच्या घटकेला महाराष्ट्रात जर कोणीही मेफेड्रॉन सारखं ड्रग, ज्याला रेक्रिएशनल ड्रग म्हटलं जातं, तसं जर कोणी बनवत असेल आणि त्यात जर एकनाथ शिंदेच्या भावाचं नाव जे आलेलं आहे ते अतिशय शॉकिंग आहे. आणि याच्यात चौकशी होईपर्यंत खरं तर एकनाथ शिंदेनी राजीनामा दिला पाहिजे. कारण हे जे मॅटर आहे अतिशय सिरियस आहे की जे ड्रग बनवणारे लोक आहेत त्यांना जर जेवण इथून जात असेल, त्यांच्यासाठी जाणारा रस्ता हा सुद्धा सरकारकडनं बनवला असेल, तर हे डेफिनेटली खूप सिरियस आहे. आणि आत्ताच म्हणजे काल रात्रीच माझ्याकडे इतरही माहिती आली आहे की कर्जतमध्ये सुद्धा मेफेड्रॉन बनवण्याची एक छोटीशी अशीच टपरी होती जिथे 5 डी फार्मची मुलं काम करत होती. तर हे जे ड्रग प्रकरण आहे, आणि याबरोबर मी मागे सुद्धा म्हटलं होतं की 15 डान्स बार हे एकनाथ शिंदे राहतात त्याच्या 2 किलोमीटरवर जर चालत असतील आणि तिथे मोठ्या प्रमाणावर जर चुकीची कामं होत असतील तर चाललंय काय महाराष्ट्रात. आणि ह्याच्यात चौकशी झाली पाहिजे, फटाफट त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुढे काय तो निर्णय हा नक्कीच झाला पाहिजे.